भांडूपमध्ये अमित साटम यांना काळे झेंडे दाखवले. मनसैनिकांनी साटम यांना काळे झेंडे दाखवले. साटम यांच्या भांडूप दौऱ्यादरम्यानची घटना. पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांकडून मुंबईत ठिकठिकाणी पाहणी. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा घेतला आढावा. पेडणेकरांकडून वरळीत उघड्या मॅनहोलची पाहणी. मुंबईत कोस्टल रोडला गळती. कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती. गळती दुरुस्त करण्यासाठी पथक दाखल. गळती रोखण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू. अंधेरीला मुसळधार पावसाचा फटका. अंधेरी पश्चिमेकडे जाणारा मुख्य मार्ग बंद. अंधेरी सबवे खाली देखील पाणी साचलं. अंधेरी मार्केट जलमय. नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस. घनसोलीत बांधकामासाठी लावलेले पत्रे उडाले. रस्त्यावरच्या वाहनांचं मोठं नुकसान. कल्याण डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला. जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय. आत्रे नाट्यगृहाच्या रस्त्यावर पाणी साचलं. पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ. मुंब्रा इथं शाळेची संरक्षक भिंत कोसळली. मेरी स्कूल शाळेची संरक्षक भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानं वाहनांचं नुकसान. सोसायटीच्या आवारातील वाहनांचं नुकसान. कुर्ल्यात इमारतीची पडझड. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळला. कार पार्किंगवर इमारतीचा भाग कोसळला. कुर्ल्याच्या नेहरू नगर भागातली घटना. शहापुरात मुसळधार पाऊस. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. अनेक ठिकाणी पाणी साचलं. नाल्यांनी धोक्याची पातळी गाठली. नागरिकांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन. रायगडमध्ये पावसाचं धुमशान. मुसळधार पावसानं रस्ते पाण्याखाली. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद. पावसामुळे रायगडमधील जनजीवन विस्कळीत. रत्नागिरीत जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नारंगी नदी पूर. शेकडो एकर भातशेती पाण्याखाली. पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा. सांगली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी. कृष्णा वारणा नदीची पाणी पातळी वाढली. चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी. चांदोली धरणाच्या पाणी साठ्यात वाढ. ताम्हिणी घाटात मुसळधार पाऊस. पावसामुळे झाडं कोसळलं. रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतुकीवर परिणाम. काही ठिकाणी संथ गतीनं वाहतूक सुरू. पुण्याच्या मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस. इंगळूण पारिठेवाडी मार्ग पाण्याखाली. पुरामुळे 13 गावांचा संपर्क तुटला. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. कोल्हापूर जिल्ह्यातील 32 बंधारे ओव्हरफ्लो. पुराच्या पाण्यात अडकलेल्या प्रवाशांची सुटका. एसटीत अडकलेल्या 8 प्रवाशांची सुटका. पेण कर्जत मार्गावरची घटना. पाताळगंगेच्या पाण्यात अडकली होती बस. जालन्यात पहिल्यांदाच संत मुक्ताबाईंच्या पालखीचा रिंगण सोहळा. रिंगण सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती. फुगडी खेळत लुटला आनंद. पुण्यात पाण्याची पाईपलाईन फुटली. कात्रज कोंढवा मार्गावर पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया. पाणी वाया गेल्याने नागरिकांचा संताप.